नमस्कार मंडळी. तर बघा आमच्या कष्टाचं फळ. तर बघा हो काही मिरच्या लावलेल्या तुम्हाला माहितीच आहे. तुम्हाला सगळं दाखवून मी व्हिडिओ केलेला आहे. तर बघा किती मिरच्या लागल्या त्या. आणि रोज आता ही साहेब मिरच्या विकायला जायला लागल्या. तर लिहायला कष्ट करावं लागते. कष्ट केलं तर पैसा बघायला भेटतं आहे. त्याला पाहिजे कोणचंच कधीच काय भेटत नाही. पण समोरच्याला कसं वाटतंय अचानक ह्यांच्याकडनं कुठनं असं यायला लागले की काय. पण त्याच्यामागं काय काय काम काय कष्ट काय असतंय ती कोणालाच दिसून येत नाही. आम्ही राबतो किती शेतामध्ये. माझं 2 लेकरं, माझं मालक आणि आमचे सगळे घरबार. बघा हे रुपया आम्ही कुणाचं मला देत माझ्या सगळं एवढं हे असं म्हणजे हे लागलं समोरच्या केले का नाही. पण अजून स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या रुबाबावर केले माझ्या मिस्टरांनी. एवढं व्हिडिओ काढण्याचा आणि असं म्हणण्याचा अचानक असं का पडताना काढण्याचं कारण आणि उद्देश म्हणजे आम्हाला ती दुसऱ्याला असं वेगळं वाटायला लागले. त्याच्यामुळं वेगळं म्हणजे कसं असं पण माणसांनी विचार तसा अगोदर बघावं लागतं, डोळ्यांना समोर ऐकावं लागते, परत नंतर बोलावं लागते. पण तसं काय नाही, जाऊ दे आपण तेवढा विचार पण करत नाही. पण बघा आता ही रोज विचार करा, ह्याच्या मिरच्या आम्ही काढतो. ही रोजच्या मिरच्या कितीच्या होत असतील. पण ही काय घरी चलून येत नाही. त्या मिरच्या इथं यावं लागते, ह्याला तोडावं लागते, बाजारात न्यावं लागते, विकावं लागते. त्यामुळे किती आहे तर कोणचंच येत नाही. समोरच्या व्यक्तीला फक्त वाटते की हे कशी सुधारायला ह्यांच्याकडं कुठून कसं काय काय यायला लागले की. हे रोप ह्याचं बी हे कसं कुठून कसं कसं आणता कसं कसं आम्ही घरचं एखाद्या वेळेस घरचं बंद ठेवून शेताची निगा करतो. माणसाने विचार करताना ऐकून समोर ऐकावं, डोळ्यानं बघावं आणि परत विचार करावा आणि परत मग बोलावं की हे कोणाच्या जीवावर नाही, फक्त माझ्या मालकाच्या जीवावर आहे सगळं. आणि त्यांच्या जीवावर एवढं हे झाले बघा. एवढं मला असं एकदम भारी वाटते का नाही मिरच्या बघून. हो का, महाग पण जायला लागले. 80 रुपये किलो मिरच्या आहे त्या. आम्ही दोघांनी येऊन तर आमचं मम्मी पण करते ती. पण ती दरवर्षी कसं असं ज्वारी गहू सारखं तेच लावायचे. ह्या वर्षी आम्ही वेगळं जरा करू म्हणून केले. तर बघा नुसतं खरंच सोयाबीन आणि हे असं जास्त ज्वारी हे असं करण्यापेक्षा का नाही थोडे बारीक जे शेतकरी असतात का नाही त्यांनी हे असं थोडं थोडं करावं. आम्ही बोर घेतलेली होती ते ह्या वर्षी घेतली वर्ष झाले. त्याच्यामुळं हो काही असं थोडं थोडं आम्ही माळवायला लागायला लागलो. त्याच्यामधनं जरा काहीतरी थोडं सुधारल्यासारखं वाटायला लागले. नाहीतर सारखं ती ज्वारी गहू लावून काय तेवढं खायापुरतंच करायचं वर्षभर. पण ह्यात कसं माळवं लावलं का ताजा पैसा रोजचा येते. आणि ते आलेलं पण ह्याच्यात जरा शेतामध्येच घालावं लागतं. तर तेव्हा कुठं बघायला भेटते. पण कष्ट लय आहे शेतकऱ्याला. बघा लईच भारी हो काही फुलं बघा. ही तर किती हो काही वेगळं झाड आहे मिरच्याचं. ह्याच्यामध्ये रोपामध्ये आलेलं आहे. आणि आम्ही असं घरी कोणच बसत नाही, सगळे काम करतो. मी पण घरी कपडे ती शिवतो. माझे मिस्टर तर बघता तुम्ही आमचं मालक पण गाडीवर असं जातं तर गाडी घेऊन काही ना काही सगळ्याच्या मागं थोडं थोडं आहे. त्याच्यामुळं असं जास्त घरात जास्त अडचण म्हणजे कशाची भासत नाही. सगळं जिथल्या तिथं होतंय. ही मिरच्या बघूनच लय भारी वाटायला लागले. हो बघा कशा दिसायला लागले त्या. फक्त ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय की आपल्या जवळचीच माणसं म्हणजे असं जास्त वाईट बोलते ती. म्हणजे मला अजून कोणी काही अशी सगळ्याच्या चांगल्या कमेंट पण येतात आणि कोण अजून काय म्हणलं नाही. पण आपल्या इथली जवळचीच यूट्यूब फॅमिलीमध्ये सगळ्या माझ्या बहिणी आणि दादा सगळीच माझ्याशी चांगली आहे ती.
पण हे असंच आपली जवळच्याच माणसांना वाटते की कसं काय हे असं व्हायले, कसं काय नाही. पण तसं माणसाने बोलून पण दाखवावं. मी ज्यांना बोलून तसं दाखवायचं, पटदिशीन तोंडावर बोलून त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला मी तयार आहे. आपण कशात मेहनत नाही तर काय कोणाचं बोलून पण घ्यायचं. हो का बघा, लय ह्यालाही केलेलं आहे, लय विजले. हो का, सकाळ सकाळ पहाटे 6 वाजता येऊन आम्ही दिवसभर ऊन लागते म्हणून 2-3 तास खुरपत आहो. आता खुरपायला चालू आहे. मग थोडं व्हिडिओ काढावा. 2 दिवस झालं मला कसलंच करमना पण गेले, कसंच वाटायला लागले. माणसानं धडधडा बोलावं, सांगावं, हे इथं तुझं चुकते, इथं हे चुकते म्हणून सांगू. पण हे असं गप्प बसून काय उपयोगाचं नाही. हो का बघा, हे किती छान लागलेल्या आहेत त्या मिरच्या. बघा, हे असं व्हिडिओ पण करू देत नाहीत त्यांनी, पण मी करायला लागलं.